बीड जिल्ह्यातील आणखी एका गँगवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। बनावट नोटा आणि गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सगळ्या जनतेचा एसआयटीवरती विश्वास आहे, तपास व्यवस्थित सुरू आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली। विष्णू चाटेनं स्वतःचा मोबाईल फेकून दिला, त्यामुळे घुले आणि त्यांच्यामधला संवाद तपासायचा आहे, असं धस म्हणाले। नॉर्वे आणि स्वीडनची टूर ही ऑक्टोबर महिन्यातच ठरली होती। शासनाकडून रितसर परवानगी घेऊनच रजेवरती आहे, असं स्पष्टीकरण डॉक्टर अशोक थोरात यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपांवरती दिलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे। एसआयटीनं कोर्टाकडे घुलेच्या रिमांडची मागणी केली होती आणि मकोका कोर्टानं एसआयटी कोठडी सुनावलेली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी कराडमध्ये सरपंचांनी मोर्चा काढला। यावेळी हाताला काळ्या पट्ट्या बांधून निषेध करण्यात आला। तहसील कार्यालयासमोर सरपंचांनी ठिय्या आंदोलन करत हत्येप्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी केली। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय पोलिसांची यादी जाहीर केली। या सर्वांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करा अशी मागणी करत या पोलिसांची बदली जेव्हा बीडच्या बाहेर कराल तेव्हाच इथला गुंडाराज संपेल असा दावा तृप्ती देसाईंनी केला। महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 15 महिने उलटल्यानंतरही आरोपीला अटक न झाल्यामुळे मुंडे कुटुंबियांनी पोलीस उपअधीक्षकांची भेट घेतली। यावेळी आरोपीला अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली। मी परिवहन मंत्री असेपर्यंत एकही बस भाडेतत्वावरती घेणार नाही, असं विधान सरनाईकांनी केलं। तर दरवर्षी 5000 स्वमालकीच्या बसेस घेणार, याला अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली, असं देखील सरनाईक म्हणाले। 4 वर्षांपासून छावा सिनेमाचं काम सुरू आहे। लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे, मात्र त्यावरून वाद होत असल्यास वादग्रस्त आणि आक्षेपार्ह असलेली दृश्य आम्ही काढून टाकू, असं वक्तव्य छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिले। छावा या चित्रपटातील एका डान्समुळे वाद निर्माण झाला। या प्रकरणी छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरेंची आज भेट घेतली। सिनेमा संदर्भात राज ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेल्या छावा सिनेमाच्या पडताळणीसाठी एका विशेष शोचं आयोजन करण्यात आलंय। ट्रेलरवरनं उठलेल्या वादंगामुळे मुंबईत 29 जानेवारी रोजी एक विशेष शो दाखवण्यात येणार आहे। सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणाच्या तपासात आता नवीन ट्विस्ट आलाय। आरोपी शरीफुलनं पश्चिम बंगालच्या नदिया छपरा येथून सिम घेतल्याचा दावा केला होता। याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचं एक पथक नदिया छपरा ठिकाणी गेलं। त्यानंतर कुकुमोनी जहांगीर या 4 वर्षाआधीच मृत पावलेल्या व्यक्तीच्या नावानं बनावट सिम कार्ड घेतल्याचं समोर आलंय। सैफ अली खानवर हल्ला करणारे आरोपी मोहम्मद शरीफुलच्या हाताचे ठसे पोलिसांनी जमा केलेल्या सॅम्पलशी जुळत नसल्याचं समोर आलंय। सैफ हल्ला प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे। सैफच्या बिल्डिंग आणि फ्लॅटमधील 200हून अधिक फिंगरप्रिंट्सचे नमुने घेण्यात आले होते, पण यातील बहुतांश सॅम्पलशी आरोपीचे फिंगरप्रिंट्स जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई कोलकाता शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या चालकाला 16 जानेवारीला सैफ अली खानचा संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलं। खऱ्या आरोपीला पकडल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली, मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर त्याचं जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून तो बेरोजगार झाला, असं त्याने म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण झालं। डीएनए, नार्को टेस्ट आणि बलात्कार प्रकरणाचे घटनास्थळावरचे नमुने घेण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होणार आहे। या व्हॅनमुळे गुन्ह्याची प्राथमिक तपासणी करण्यास मदत होणार आहे। पुण्यात जीबीएस आजाराचा धोका वाढतोय। आठवड्याभरातच पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 101 वरती जाऊन पोहोचली आहे। यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे। 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवरती आहेत। महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद झाली। प्रकल्पांचा आढावा घेतला आणि या आढाव्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी या ठिकाणी दूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांना दिल्या आणि फॉरेस्टच्या ज्या काही अडचणी आहेत फॉरेस्टला देखील सूचना दिल्या। जमीन अधिग्रहणाचे जे काही विषय प्रलंबित आहेत ते विषय त्याच्यावर चर्चा झाली आणि ज्या परवानग्या युद्ध पातळीवर मिळाल्या पाहिजे त्या संदर्भात देखील सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे हे प्रकल्प युद्ध पातळीवर पूर्ण झाले पाहिजे आणि वाढत्या एमएमआरची वाढती जी काही गरज आहे पाण्याची ही पूर्ण झाली पाहिजे, यासाठी अतिशय महत्वाची बैठक आज होती आणि यामुळे भविष्यातल्या नजीकच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर
युद्धपातळीवर लवकर हे प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी आढावा बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झाली. स्मारकाला देखील परवानगी दिलेली आहे आणि त्याला 200 कोटी रुपये देखील मंजूर केलेले आहेत. ठाणे महापालिकेबद्दल मंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली ही माहिती आहे. एकतर सह्याद्री अतिथीगृहावरती जी काही महत्त्वाची बैठक झाली त्या संदर्भात या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली. तर त्यानंतर दोघांनी चक्क एकत्र जेवण देखील केलं. दोघांमधील खलबतानंतर चर्चांना उधाण आलंय. आगामी काळात अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे पक्षही फोडले जातील असा दावा संजय राऊतांनी केला. भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागली अशी टीका त्यांनी केली. सोलापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. शरद पवार गटाचे ओबीसी नेते रमेश बारसकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येते. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 2 दिवसातच पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगडमध्ये ध्वजवंदनाच्या कार्यक्रमादरम्यान अनिकेत तटकरेंच्या उपस्थितीवरती माजी आमदार पंडित पाटील यांनी आक्षेप घेतला. अनिकेत तटकरे मंत्री आदिती तटकरेंसोबत व्यासपीठावरती उपस्थित होते. अनिकेत तटकरेंनी प्रोटोकॉल पाळला नाही असा आरोप पाटील यांनी केला. महायुतीतील पालकमंत्रीपदाचा वाद चव्हाट्यावर आलाय. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, मात्र कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावरती घेऊ असा थेट इशारा भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंना दिला. राज्यात बऱ्याच घटनांमध्ये अल्पवयीन मुलांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात. पुण्यासोबतच बारामतीसारख्या ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून हत्या करणं, दहशत माजवणं अशा घटना वाढल्या आहेत. याबाबत अजित पवारांनी चिंता व्यक्त करत अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये कठोर शासन करणार असे संकेत दिलेत. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. अंतरवाली सराटीत त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी जरांगे त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत. सोलापुरात जरांगेंच्या समर्थनार्थ बार्शीत सुद्धा आमरण उपोषण सुरू आहे. 3ऱ्या दिवशी बार्शीत मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झालेत. अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चिखलदऱ्यात 2 दिवसीय चिंतन बैठक होणार आहे. 1 आणि 2 फेब्रुवारीला बैठक होणार असून ओबीसींच्या न्याय हक्काच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे अशी माहिती बबनराव तायवाड यांनी दिली. मनोज जरांगे पाटील स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढत असल्याची टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली. सुरेश धस हे मराठ्यांचे नेते झाले, त्यामुळे जरांगेंना झोप येत नाही असं वाघमारे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली. यावेळी जरांगेंनी सरकारशी चर्चा करायला हवी, त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल असं आवाहन उदय सामंत यांनी जरांगेंना केलं. विक्रोळी रेल्वे स्टेशनवरती एक्सप्रेस समोर उडी घेत एका 19 वर्षीय तरुण आणि 15 वर्षीय तरुणीनं थेट आत्महत्या केली. या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, पण घरच्यांनी लग्नाला विरोध केल्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आपल्या पत्नीसोबत रिक्षातनं प्रवास करणाऱ्या तरुणानं चालत्या रिक्षातनं पुलावरून उडी मारत आत्महत्या केली. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीनं टोकाची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांचं 8 दिवसांपूर्वी अपहरण झालं. धोडी ज्या दिवशी बेपत्ता झाले त्याच दिवशीचा त्यांच्या गाडीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदरे यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात चांदरे स्थानिकांना दमदाटी करत असल्याचं व्हिडिओ दिसतंय, मात्र गुन्हा दाखल केल्यानंतरही त्यांना अटक झालेली नाही. पुण्यातल्या एका तरुणीचा जीवघेणा स्टंट केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
पीएमपी बस समोरून बुलेटवरनं ही स्टंट करत रील बनवली आहे आणि या व्हायरल रीलवरती पोलीस कधी कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज्यामध्ये सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. राज्य सरकारनं 3 लाख टन तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 300 खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं रावल यांनी सांगितलं. लासलगाव मनमाड बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे. कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2425 रुपयांचा दर मिळालाय. यानंतर एक मोठी बातमी आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक मोठा धक्का बसतोय. ठाकरे गटाच्या नेत्या राजूल पटेल शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राजूल पटेल या वर्सोव्यातील माजी नगरसेविका आहेत आणि महिला उपनेत्या राजूल यांची बाळासाहेब ठाकरेंनी धडाकेबाज रणरागिणी अशी ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या धडाकेबाज रणरागिणी अशी ओळख असलेल्या वर्सोव्यातल्या माजी नगरसेविका राजूल पटेल या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत. त्यामुळे उबाठा सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता. ठाकरे गटाच्या नेत्या राजूल पटेल शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राजूल पटेल या वर्सोव्याच्या माजी नगरसेविका आहेत, महिला उपनेत्या आहेत. आणि आता पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. जालन्यात महानगरपालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. पाणीवेस ते राजमहल टॉकीज रस्त्यावरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलंय. मात्र यावेळी अतिक्रमणावरील कारवाई रोखण्यासाठी एकानं हातात चाकू घेत आत्महत्येचा इशारा दिला. मात्र उपस्थितांनी त्याला रोखलं. वाशिममध्ये मुसळधारेमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला होता. मात्र अजूनही सरकारकडून मदत देण्यात आलेली नाही. ही मदत खात्यात वर्ग करावी अशी मागणी शेतकरी करतायत. वाशिमच्या पांगरी नवघरे परिसरात रब्बी पिकांचं अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाण्याअभावी नुकसान होत आहे. पिकं धोक्यात आली असून वीज पुरवठा वेळापत्रकात बदल करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात आली. नितेश राणेंच्या सूचनेनंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली. बांधकामं पाडण्यासाठी मुदत देऊन सुद्धा बांधकाम न पाडल्यामुळे कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामपंचायतीच्या जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होती आणि गावकऱ्यांना दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय. लोणार सरोवरानंतर बुलढाण्यातील भोर येथील पुरातन स्थळाला आता राज्य संरक्षित स्मारक जाहीर करण्याचा मोठा निर्णय शासनानं घेतलाय. त्यामुळे लवकरच भिंतींच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. अकोल्यात प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांसोबतच अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हिंगोलीच्या बसस्थानक आवारात ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. एसटी बसच्या प्रवासी भाड्यात वाढ केल्यामुळे त्याच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरसकट कर्जमाफी मिळावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतमालावर आधारित भाव ठरवण्याचा अधिकार मिळावा आणि पीक विमा मिळावा या मागण्यांसाठी शेतकरी थेट रस्त्यावरती उतरले. आपल्या बैलगाड्यांसोबतच रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. एसटी तिकिटाच्या भाडे दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला. छत्रपती संभाजीनगरात अंबादास दानवेंच्या नेतृत्वात रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्यात आलं. अंबादास दानवेंसह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नांदेडमध्ये एसटी दरवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला. नांदेड बस स्थानकात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. तिकीट दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. एसटीच्या भाडेवाढीचा अन्याय थांबवण्यासाठी शरद पवार गटानं एल्गार पुकारला. सामान्य जनतेवरती अन्याय करणाऱ्या सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश करणार असं वक्तव्य अमोल मातेले यांनी केलंय. भाडेवाढीच्या निर्णयावरनं विजय वडेट्टीवारांनी हल्लाबोल केला. भाडेवाढीला अजित पवारांचा विरोध आहे. परिवहन मंत्र्यांनी भाडेवाढ केलेली नाही, मग दरवाढीचा निर्णय कुणी घेतला? परिवहन खात्याला कुणी वाली नाही का, असा सवाल वडेट्टीवारांनी केला. तर एसटीची भाडेवाढ तत्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली.